यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल बोललो होतो. अर्थातच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल बोलत असताना आपण एक स्ट्रिंग घेतली होती आणि ह्या स्ट्रिंगला ऑब्जेक्ट टाईट केला होता आणि स्ट्रिंगला टाईट केलेला ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला होता. आणि मग हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ह्या ऑब्जेक्टचं टॉप मोस्ट पोझिशनचं स्पीड, बॉटम पोझिशनचं स्पीड आणि मिडवे पोझिशनचं स्पीड, ह्या तिन्ही पोझिशनचं स्पीड त्या ठिकाणी कसं होतं, डिफरंट होतं. आता हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस टॉप मोस्ट पोझिशनला होता, अपर मोस्ट पोझिशनला होता, त्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनचं ह्या ऑब्जेक्टचं स्पीड किती होतं, v at base a is equal to under root rg. हा ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशन कडून ज्यावेळेस बॉटम पोझिशन कडे आला त्यावेळेस ह्या ऑब्जेक्टचं स्पीड, ह्या बॉडीचं स्पीड इन्क्रीज होत गेलं. स्ट्रिंगला टाईट केलेल्या बॉडीचं स्पीड इन्क्रीज होत गेलं आणि अर्थातच बी पॉइंट या ठिकाणचं त्या बॉडीचं स्पीड आपल्याला किती मिळालं, v at base b is equal to under root 5 rg. आता हा ऑब्जेक्ट सी पॉइंटला, डी पॉइंटला असताना ह्या ऑब्जेक्टचं स्पीड v at base c किंवा v at base d is equal to under root 3 rg होतं. आपण हेही अभ्यासलं की ज्यावेळेस ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता त्यावेळेस बॉटम पोझिशनला त्या ऑब्जेक्टचं स्पीड अंडर रूट 5 rg होतं. जर बॉटम पोझिशनला ऑब्जेक्टचं स्पीड अंडर रूट 5 rg पेक्षा जर कमी असेल तर तो ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशन पर्यंत जाणारच नाही, अपर मोस्ट पोझिशन पर्यंत जाणारच नाही. या ठिकाणी लोअर मोस्ट पोझिशनला त्या ऑब्जेक्टचं स्पीड अंडर रूट 5 rg होतं म्हणून तो ऑब्जेक्ट कुठल्या पोझिशन पर्यंत जाऊ शकला, अपर मोस्ट पोझिशन पर्यंत जाऊ शकला. आणि मग एक गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की ऑब्जेक्टचं स्पीड लोअर मोस्ट पोझिशनला जास्त आहे आणि अर्थातच ऑब्जेक्ट लोअर मोस्ट पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन देखील जास्त आहे. आता हा ऑब्जेक्ट जसं लोअर मोस्ट पोझिशन कडे अपर मोस्ट पोझिशन कडे मूव्ह होईल तसं तसं त्या ऑब्जेक्टचं स्पीड कमी होत जाईल आणि हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला अटॅच केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन पण कमी होत जाईल. ऑब्जेक्ट लोअर मोस्ट पोझिशन कडनं टॉप मोस्ट पोझिशन कडे जात असताना ऑब्जेक्टचं स्पीड कमी होत जाईल आणि हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन देखील कमी होत जाईल. अर्थातच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा ऑब्जेक्ट जेव्हा ए पॉइंटला येईल त्यावेळेस ए पॉइंटला आलेल्या ऑब्जेक्टचं स्पीड मिनिमम असेल आणि अर्थातच त्या मिनिमम स्पीडच्या वेळेस स्ट्रिंग मधलं जे टेन्शन आहे त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन व्हॅनिश झालेलं असेल आणि अर्थातच स्ट्रिंग मधलं ते टेन्शन आपण किती घेतलेलं आहे, किती अजून केलेलं आहे, 0 अजून केलेलं आहे. आणि मग ऑब्जेक्ट ए पोझिशनला असताना ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं काय 0 मिळतंय हे आपण या लेक्चर मध्ये फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. हा ऑब्जेक्ट ए पोझिशनवरून बी पोझिशनला आल्यानंतर ऑब्जेक्टचं स्पीड वाढत जाते. ए पोझिशनवरून बी पोझिशनला येणाऱ्या ऑब्जेक्टचं स्पीड वाढत जाते. स्पीड वाढत असताना हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन पण वाढत जाते. वाढत जाणार हे टेन्शन किती हे देखील आपल्याला फाइंड आउट करायचं. आणि त्याचबरोबर ऑब्जेक्ट सी पोझिशनला असेल किंवा डी पोझिशनला असेल ह्या दोन्ही पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन नेमकं किती असतंय हे देखील आपल्याला या लेक्चर मध्ये काय करायचंय, फाइंड आउट करायचं. हे फाइंड आउट करत असतानाच ए पोझिशन आणि बी पोझिशन या दोन पोझिशनला ऑब्जेक्ट असताना हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला कनेक्ट केलेला होता, ज्या स्ट्रिंगला टाईट केलेला होता त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन किती, टेन्शन मधला डिफरन्स किती हा आपल्याला टेन्शन मधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्ट बॉटम पोझिशनला असताना आणि ऑब्जेक्ट मिडवे पोझिशनला असताना स्ट्रिंग मध्ये जो डिफरन्स आढळतोय तो डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अशा प्रकारे सगळ्याच गोष्टींबद्दल आपल्याला आज या लेक्चर मध्ये विस्ताराने चर्चा करायची. आता सुरुवातीला ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन किती याबद्दल आपण बोलतोय. when object
त्याला तुम्ही बॉडी पण म्हणू शकता, बॉब पण म्हणू शकता किंवा पॉइंट मास पण म्हणू शकता. When object is at topmost position, when object is at uppermost position, topmost position, then at that time weight of object acting in downward direction. ज्यावेळेस ऑब्जेक्ट अपरमोस्ट पोझिशनला असतो, टॉपमोस्ट पोझिशनला असतो, त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं वेट mg हे कुठल्या डायरेक्शनला असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. आणि हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन टी ऍट बेस ए हे तिथे कुठल्या डायरेक्शनला असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. आता या ठिकाणी स्ट्रिंग मधलं टेन्शन डाऊनवर्ड डायरेक्शनला, ऑब्जेक्टचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि मग हे दोन्ही घटक डाऊनवर्ड डायरेक्शनला असताना या दोन्ही घटकांची काय होणार आहे, ऍडिशन होणारे हे दोन घटक त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला काय प्रोव्हाइड करतायत, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. एकमेकांमध्ये ऍड होणारे हे दोन घटक व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करतायत, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. आणि मग त्यासाठी आपल्याला इक्वेशन मिळतंय टी ऍट बेस ए प्लस mg is equal to mv at base a square upon r. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळालं, t at base a plus mg is equal to mv at base a square upon r. बट आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे अपर मोस्ट पोझिशनचं ऑब्जेक्टचं स्पीड माहिती आहे आणि हे स्पीड किती आहे, v at base a किती आहे, √rg. अर्थातच v at base a square किती आहे, तर rg. आणि मग v at base a square च्या ठिकाणी आपण काय पुट अप करणार आहोत, rg पुट अप करणार आहोत. काय मिळेल आपल्याला, t at base a प्लस mg इज इक्वल टू m अपॉन r. v at base a च्या ठिकाणी आपण काय पुट अप करतोय, rg पुट अप करतोय. या ठिकाणी आपला r काय होईल, कॅन्सल. t at base a प्लस mg इज इक्वल टू m इंटू g mg. आता या ठिकाणी mg लेफ्ट हँड साइडला प्लस आहे, राइट हँड साइडला जाऊन काय होईल, मायनस होईल. सो t at base a इज इक्वल टू mg मायनस mg. t at base a इज इक्वल टू त्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 0. म्हणजे स्ट्रिंगला टाईट केलेला ऑब्जेक्ट ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला असतो, टॉप मोस्ट पोझिशनला असतो, त्यावेळेस हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला त्या ठिकाणी कनेक्ट केलाय, ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन त्या ठिकाणी किती असतं, 0 असतं. आता ऑब्जेक्ट अपर मोस्ट पोझिशनला असताना तो ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन 0 भेटलंय. आता हा ऑब्जेक्ट बॉटम पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन किती हे आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. When object body bob किंवा पॉइंट मास is at lowermost position, when object is at lowermost position. आता जेव्हा ऑब्जेक्ट लोअरमोस्ट पोझिशनला असेल त्यावेळेस ऑब्जेक्टचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. त्यावेळेस ऑब्जेक्टचं वेट mg कुठल्या डायरेक्शनला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. पण हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन हे कुठं असेल, अपवर्ड डायरेक्शनला असेल, टुवर्ड द सेंटर असेल. एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा ऑब्जेक्ट ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला येईल त्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला आलेल्या ऑब्जेक्टचं वेट mg कुठल्या डायरेक्शनला असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला. हा ऑब्जेक्ट स्ट्रिंगला डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल करत असतो. हा ऑब्जेक्ट स्ट्रिंगला कुठल्या डायरेक्शनला पुल करत असतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल करत असतो. पण स्ट्रिंग त्या ऑब्जेक्टला त्या ठिकाणी प्रतिसाद देते का, त्या ऑब्जेक्टच्या वेटला प्रतिसाद देते का, नाही. तर ती स्ट्रिंग काय करत असते, ऑब्जेक्टच्या वेटला अपवर्ड डायरेक्शनला अर्थातच टुवर्ड द सेंटर पुल करत असते. आणि म्हणून ही जी स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन अर्थातच कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. या ठिकाणी स्ट्रिंग मधलं टेन्शन पॉझिटिव्ह आहे, वेट mg अपोजिट डायरेक्शनला आहे आणि म्हणून वेट mg त्या ठिकाणी कसं मिळतंय आपल्याला, मायनस मिळतंय. वेट हे त्या ठिकाणी आपल्याला कसं मिळतंय,
मायनस mg मिळते. आणि मग या ठिकाणी हे जे दोन कॉम्पोनंट आहेत, हे फोर्सचे हे जे दोन कॉम्पोनंट आहेत, हे दोन कॉम्पोनंट त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला या पोझिशनला देखील त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करतायत, सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. कोणता फोर्स प्रोव्हाइड करतायत, सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. आणि मग त्या ठिकाणी आपण सांगतोय when object is at lowermost position, tension in the string, that is T at base B, is in upward direction and weight mg acting in downward direction, and these two components provides centripetal force to the vertical circular motion. आणि मग त्यावरून आपल्याला इक्वेशन मिळते T at base B minus mg is equal to m v at base B square upon r. T at base B minus mg is equal to m v at base B square upon r. But v at base B आपल्याला माहिती आहे, v at base B किती आहे, √5rg. अर्थातच v at base B चा स्क्वेअर किती आहे, 5rg. v at base B चा स्क्वेअर किती आहे, 5rg. आणि ज्या ठिकाणी v at base B चा स्क्वेअर आहे त्या ठिकाणी आपण काय पुट अप करणार मित्रांनो, 5rg. सो T at base B minus mg is equal to m upon r in bracket 5rg. r ला r या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. T at base B minus mg is equal to 5 into mg 5 mg 5 into mg 5 mg. आता mg लेफ्ट हँड साइडला मायनस आहे, राईट हँड साइडला जाऊन काय होईल मित्रांनो, प्लस होईल. सो इक्वेशन काय मिळेल, T at base B is equal to 5 mg plus mg. T at base B is equal to त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, 6 mg. T at base B is equal to काय मिळालं आपल्याला, 6 mg. आता इतक्यात आपण फाइंड आउट केलं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशनला होता त्यावेळेस ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन किती होतं, T at base A is equal to 0 होतं. आणि ऑब्जेक्ट बी पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन T at base B किती आहे, 6 mg आहे. आणि मग मला सांगा की यावरून डिफरन्स इन टेन्शन ऍट हायेस्ट पॉइंट अँड लोएस्ट पॉइंट हे फाइंड आउट करू शकतोय आपण. difference in the tension in the string, difference in the tension of the string at highest and lowest position is given by. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट बी पोझिशनला असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन कसं आहे, जास्त आहे. मायनस ऑब्जेक्ट अप्पर मोस्ट पोझिशनला असताना, हायेस्ट पोझिशनला असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन कसं आहे, कमी आहे. आणि म्हणून जास्तीच्या टेन्शन मधलं कमीचं टेन्शन त्या ठिकाणी आपण काय केलं, मायनस केलं. त्या ठिकाणी आपल्याला टेन्शन मधला डिफरन्स मिळतोय. टेन्शन ऍट पॉइंट बी किती आहे, 6 mg मायनस टेन्शन ऍट पॉइंट ए किती आहे, 0 आहे. अर्थातच अप्पर मोस्ट पोझिशन आणि लोअर मोस्ट पोझिशन यांच्यामधला टेन्शन जे आहे त्या टेन्शन मधला डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी किती मिळालाय, 6 mg मिळालाय. अप्पर मोस्ट पोझिशन आणि लोअर मोस्ट पोझिशन यांच्यात ऑब्जेक्ट अप्पर मोस्ट पोझिशनला आणि लोअर मोस्ट पोझिशनला असताना स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन होतं त्या टेन्शन मधला त्या ठिकाणी आपल्याला डिफरन्स मिळाला. आणि अर्थातच हा डिफरन्स किती आहे, 6 mg आहे. अर्थातच हा डिफरन्स वेटचे किती पट आहे, 6 पट आहे. आता ऑब्जेक्ट सी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन किती हे आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. ऑब्जेक्ट सी पॉइंटला असताना आणि डी पॉइंटला असताना हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन सेम असणार आहे. आणि या ठिकाणी आपण म्हणतोय when object is at midway position
मग ऑब्जेक्ट ज्यावेळेस मिडवे पोझिशनला असतो त्यावेळेस ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईप केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन टी ऍट बेस सी असेल किंवा टी ऍट बेस डी असेल। या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट सी पॉइंटला आहे असं त्या ठिकाणी कन्सिडर करतोय। ऑब्जेक्ट सी पॉइंटला असताना ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईप केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन किती असेल टी ऍट बेस सी असेल। अर्थातच हे टेन्शन टुवर्ड द सेंटर असणार आहे आणि मग हे टेन्शन ऑब्जेक्टला त्या ठिकाणी कोणता फोर्स प्रोव्हाइड करणार आहे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे जो फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करेल। ऑब्जेक्ट सी पॉइंटला असताना ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईप केलाय त्या स्ट्रिंग मध्ये काय निर्माण होईल टेन्शन निर्माण होईल आणि हेच टेन्शन त्या ऑब्जेक्टला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला काय प्रोव्हाइड करतंय सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतंय आणि म्हणून टी ऍट बेस सी इज इक्वल टू एम व्ही ऍट बेस सी स्क्वेअर अपॉन आर। ऑब्जेक्ट मिडवे पोझिशनला असताना सी पोझिशनला असताना हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईप केलाय त्या स्ट्रिंग मध्ये काय निर्माण होत आहे टेन्शन निर्माण होते आणि ते टेन्शन त्या ऑब्जेक्टला कोणता फोर्स प्रोव्हाइड करतंय सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतंय आणि म्हणून टी ऍट बेस सी इज इक्वल टू एम व्ही ऍट बेस सी स्क्वेअर अपॉन आर असं त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळालं। बट व्ही ऍट बेस सी इज इक्वल टू अंडर रूट 3rg but v at base c is equal to under root 3rg and v at base c square is equal to 3rg। v at base c square is equal to 3rg, therefore t at base c is equal to m upon r in bracket v at base c square च्या ठिकाणी काय पुट अप करणार आपण 3rg पुट अप करणार r ला त्या ठिकाणी काय होईल कॅन्सल t at base c is equal to 3mg मिळेल। t at base c is equal to काय मिळेल 3mg मिळेल म्हणजे ऑब्जेक्ट ज्यावेळेस मिडवे पोझिशनला असतो मिडल पोझिशनला असतो त्यावेळेस स्ट्रिंग मधलं जे टेन्शन आहे त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन किती असते 3mg असते। अर्थातच ऑब्जेक्ट डी पॉइंटला असताना देखील स्ट्रिंग मधलं टेन्शन किती असणार आहे 3mg असणार आहे। ऑब्जेक्ट डी पॉइंटला असताना देखील स्ट्रिंग मधलं टेन्शन त्या ठिकाणी किती असणार आहे 3mg इतकं असणार आहे आणि म्हणून यावरून आपण सी पॉइंटचं टेन्शन ऑब्जेक्ट सी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि ऑब्जेक्ट ए पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन यांच्यातला डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो। ऑब्जेक्ट डी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि ऑब्जेक्ट ए पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन यांच्यातला डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो। ऑब्जेक्ट बी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि सी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन यांच्यातला डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो आणि ऑब्जेक्ट बी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि डी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन यांच्यातला डिफरन्स देखील त्या ठिकाणी आपण काय करू शकतोय फाइंड आउट करू शकतोय। यांच्यातला डिफरन्स देखील त्या ठिकाणी आपण काय करू शकतोय फाइंड आउट करू शकतोय। आता एक गोष्ट क्लिअर कट त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्ट ए पॉइंट असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती होतं 0 होतं। ऑब्जेक्ट सी पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन त्या ठिकाणी किती आहे 3mg आहे। ऑब्जेक्ट डी पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन किती आहे 3mg आहे आणि ऑब्जेक्ट बी पोझिशनला असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती आहे 6mg आहे। ऑब्जेक्ट ए पॉइंटला असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन आणि ऑब्जेक्ट बी पॉइंटला असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन यांच्यातला डिफरन्स आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करूया। आता ऑब्जेक्ट सी पॉइंटला असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन आणि ऑब्जेक्ट ए पॉइंटला असताना स्ट्रिंग मध्ये टेन्शन यातला डिफरन्स आपण काय करतोय त्या ठिकाणी फाइंड आउट करतोय आणि म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणतोय टेन्शन ऍट बेस सी मायनस टेन्शन ऍट बेस ए इज इक्वल टू 3mg मायनस 0 इज इक्वल टू 3mg। आता ऑब्जेक्ट डी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि ऑब्जेक्ट ए पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन यांच्यातला आपण काय करतोय डिफरन्स फाइंड आउट करतोय। टी ऍट बेस डी मायनस टी ऍट बेस ए इज इक्वल टू 3mg मायनस 0 इज इक्वल टू अगेन 3mg आता ऑब्जेक्ट बी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि ऑब्जेक्ट सी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन यांच्यातला डिफरन्स त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करतोय आणि म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणतोय टी ऍट बेस बी मायनस टी ऍट बेस सी इज इक्वल टू आता टी ऍट बेस बी किती आहे 6mg आहे मायनस टी ऍट बेस सी किती आहे 3mg त्या ठिकाणी आपल्याला डिफरन्स काय मिळेल
6 mg मायनस 3 mg 3 mg. आणि ऑब्जेक्ट बी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि ऑब्जेक्ट डी पॉइंटला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन यांच्यातला डिफरन्स देखील त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करू शकतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणतोय टी ऍट बेस बी मायनस टी ऍट बेस डी इज इक्वल टू 6 mg मायनस 3 mg इज इक्वल टू अगेन 3 mg. आणि मग आता या ठिकाणी जी आपल्याला इक्वेशन्स दिसत आहेत टी ऍट बेस सी मायनस टी ऍट बेस ए इज इक्वल टू 3 mg. T at base D minus T at base A is equal to 3 mg. T at base D minus T at base C is equal to 3 mg. T at base B minus T at base D is equal to 3 mg. आणि मग या ठिकाणी सगळ्याच इक्वेशनची राईट हँड साइड त्या ठिकाणी कशी दिसते आपल्याला सेम दिसते इक्वल दिसते. आणि मग सगळ्याच इक्वेशनची लेफ्ट हँड साइड पण त्या ठिकाणी कशी असेल सेम असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणतोय T at base C minus T at base A is equal to T at base D minus T at base A is equal to T at base B minus T at base C is equal to T at base B minus T at base D. हे त्या ठिकाणी सगळ्या टर्म्स त्या ठिकाणी आपल्याला कसे दिसतील इक्वल दिसतील. अशा प्रकारे ऑब्जेक्ट स्ट्रिंगला टाईट केलेले असताना आणि स्ट्रिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन त्या ठिकाणी निर्माण होते त्या टेन्शन बद्दल आपण बोललो. ऑब्जेक्ट टॉपमोस्ट पोझिशनला असताना आणि बॉटम पोझिशनला असताना दोन्ही वेळेस स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन प्रोड्यूस झालं त्या टेन्शन मधला आपण डिफरन्स फाइंड आउट केला. ऑब्जेक्ट मिडल पोझिशनला असताना स्ट्रिंग मध्ये निर्माण होणारे टेन्शन आणि ऑब्जेक्ट बॉटम पोझिशनला असताना स्ट्रिंग मध्ये निर्माण होणारे टेन्शन यांच्यातला देखील डिफरन्स त्या ठिकाणी आपण अभ्यासण्याचा काय केला प्रयत्न केला. अशा प्रकारे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो ऑब्जेक्ट आहे स्ट्रिंगला टाईट केलेला जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट आणि स्ट्रिंग यांच्याशी संबंधित असलेली टेन्शनची जी कन्सेप्ट आहे ते टेन्शनची कन्सेप्ट अभ्यासण्याचा काय केलेला आहे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.